ग्रीन डे निमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी केलं हे आवाहन। पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशानं कोल्हापूर जिल्ह्यात आज संपूर्ण दिवस ग्रीन डे हा उपक्रम साजरा केला जात आहे। वीज, इंधन, कागद, प्लास्टिक आणि मोबाईल यांचा कमीत कमी वापर करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। आज जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी ग्रीन डे उपक्रमानिमित्त 4 चाकीतून प्रवास न करता सायकलवरून प्रवास केला। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण ग्रीन डे आणि अर्थ मिनिट साजरा करत आहे। जे पर्यावरणामधील बदल आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपली जबाबदारी म्हणून एक दिवस सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्व कर्मचारी आज वाहनाने न येता सायकलने किंवा चालत आज येणार आहेत आणि त्यासोबतच दिवसभरामध्ये ऊर्जेची जेवढी बचत करता येईल, जे काय आपले पानांवरती प्रिंट कमी काढून कमीत कमी कागदांचा वापर जो काय करता येईल आणि ऊर्जेची बचत करून त्यातून एक ऊर्जेचं ऑडिट कसं आपलं कार्यालयाचं करता येईल याचा एक प्रयत्न पूर्ण सर्व कार्यालयामध्ये आज केला जाणार आहे। माझं जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना आणि सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपणही या ग्रीन डेमध्ये सहभागी व्हावं। आज आपण सहभागी झाला नसेल तर आपण तसा एक दिवस निश्चित करून आपण सहभागी व्हावं। आत्ताच सायकलवरून येताना एक आजोबा मला भेटले की जे 76 वर्ष वयाचे आहेत आणि ते सायकलवरून येत होते। त्यांनी सांगितलं की एवढे वर्ष ते सायकलवरून प्रवास करतात, त्यामुळे एकही गोळी त्यांना लागलेली नाही। तर सायकलचा जास्तीत जास्त वापर करणं, वाहनांचा वापर कमी करणं हे पर्यावरणासाठी जसं चांगलं आहे तसं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे। तर सर्वांनी ग्रीन डे या संकल्पनेमध्ये सर्व आस्थापनांनी सहभागी व्हावं। आज संपूर्ण दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी सायकलवरून प्रवास करणार असल्याचंही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।